स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे, नाहीतर मुंबई जी पुढे जातीये 25 वर्ष मागे जाईल, अजून मुंबईची अधोगती होईल. मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर विकासाला प्राधान्य देणार आहे. 2.5 वर्षात 3 वर्षात जे मुंबईसाठी काम केलं हे फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं. लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर सुद्धा निशाणा साधलाय. भाजप पगारी मतदार तयार करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधल्या महिलांना 10,000 रुपये द्यायला मोदींकडे पैसे आहेत, मात्र राज्यातल्या पूरग्रस्तांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत असा टोलाही ठाकरेंनी केंद्राला लगावलाय. निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे 1,500 रुपये मिळत असतील आणि घरापुरते 1-2 रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय. पण तो शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची अवलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते. पगारी मतदार आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय. बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत. जवळपास किती 10,000 कोटी रुपये. 10,000 कोटी काय प्रस्ताव आला होता बिहारमधून. तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही, तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. हा माझा जाहीर आरोप आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.